शनिवार अंतर्गत आज आश्रमशाळा मोहपाडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी रंगीत कागद, कार्डशीट, स्केच पेन, फेविकॉल तसंच जे साहित्य उपलब्ध होईल त्या साहित्याचा वापर करून या ठिकाणी वर्ग सजावटीसाठी दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य तयार केलेलं आहे आणि आता हे विद्यार्थी या ठिकाणी हे साहित्य वर्गात लावून वर्गाची सजावट करणार आहेत। आम्ही माझा वर्ग माझी जबाबदारी हे अभियान राबवत आहोत। विद्यार्थ्यां वर्गाची स्वच्छता असो की वर्गाची सजावट ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात। आपण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी हे जे काही साहित्य कलेतून या ठिकाणी अतिशय सुंदर असं हे तोरण तयार केलेलं आहे। अतिशय मन मोहून जाणारं असं हे सगळं साहित्य आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे। तसेच मागील दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत प्लॅस्टिकचा पुनर्वापर या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांनी बाटल्या असतील त्याचबरोबर छोट्या प्लॅस्टिकचे जे काही साहित्य असेल ते जमा करून त्यांना ऑइल पेंटने अत्यंत आकर्षक असे रंग भरून त्याच्यात आपल्या परिसरातील वनस्पती ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत आणि त्याच्या अंतर्गत वर्गाची सजावट या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे। आपण बघू शकता ही प्लास्टिकची बॉटल आहे, परंतु ती अतिशय आकर्षक पद्धतीने कापून तिच्यामध्ये एक छोटंसं रोपटं लावलेलं आहे आणि यातूनच आता हे सर्व विद्यार्थी वर्गाची सजावट करणार आहेत। तसेच इकडे बघू शकता आपण काही विद्यार्थ्यांचं अजून काम चालू आहे, आपण त्यांनाच विचारू ते सध्या या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू बनवत आहेत। हां, आता या ठिकाणी कविता सांगेल। कविता, काय तयार करते तू? हां, कागदापासून फूल तयार करते। तसेच इकडे बघूया आपण, वा इकडे अत्यंत पक्ष्यांच्या आकारात गोल काहीतरी दिसत आहेत, आपण विचारूया। काय करते विद्या तू? मी पोस्टर तयार करत आहे, माझी शाळा सुंदर शाळा। अरे वा वा वा, छान। तर मग अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी हे तयार केलेलं सगळं साहित्य तसेच या ठिकाणी हे साहित्य थोडंसं ओळखीचं वाटतंय। हा भूषण, तू काय तयार केलेले? कोलगेटच्या खोकड्यापासून माळ। हां, म्हणजे कोलगेटचं आपण कोलगेटचे जे काही छोटी छोटी खोके असतात ती फेकून देतो, टाकाऊपासून टिकाऊ। वा, अत्यंत छान। म्हणजे त्याचा शोभेसाठी किंवा सजावटीसाठी कशा पद्धतीने वापर केला जातो हे भूषणने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। ही माळ आहे, बरोबर ना? हां, केवढी माळ आहे दाखवती, बघूया, पकड रे। अतिशय छान। आणि या विद्यार्थ्यांनी ही तयार केलेली माळ आता ते वर्ग सजावटीसाठी वापरणार आहेत। भरपूरच मोठी या ठिकाणी माळ बनवलेली आहे ही। हां, राधिका, काय बनवले तू? आकाश कंदील। वा वा, अतिशय छान। तोरण, खुल गया आसमां का रास्ता देखो, खुल गया, मिल गया, खो गया था जो सितारा, मिल गया, मिल गया, रोशन हुई सारी ज़मीं, जगमग हुआ सारा जहां, उड़ने को तू आजाद है, बंधन कोई अब है कहाँ।